नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये 411 जागांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरी अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 4 वेगवेगळी पदे या ठिकाणी भरली जात आहेत, ज्याबाबत आपण माहिती घेणार आहोत। मात्र 10वी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही यातील पदांसाठी अर्ज करू शकता। सर्वात महत्त्वाची गोष्ट, याची सर्व रिक्रुटमेंट प्रोसेस ही पुणे येथे पार पाडणार आहे, त्यामुळे नक्कीच तुमच्यासाठी चांगली संधी ही राहणार आहे। महाराष्ट्रातील कॅन्डिडेट यासाठी नक्की प्रयत्न करू शकतात। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। काही महत्त्वाचे मुद्दे आपण इनिशियली या भरतीबाबतचे पाहणार आहोत मित्रांनो, ज्यामध्ये जर बघितला तर टोटल 411 नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत। नंबर ऑफ वॅकन्सी चांगले आहेत, तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करू शकता। पात्रता 10वी फक्त उत्तीर्ण असाल तरी तुम्ही एलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। त्यानंतर परीक्षा ठिकाण महाराष्ट्रामध्येच फक्त राहणार आहे। जरी ही रिक्रुटमेंट ऑल ओव्हर इंडियासाठी असली तरी फक्त महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर राहील, त्यामुळे नक्कीच तुमच्यासाठी ही चांगली संधी म्हणता येईल। वेतन तुम्हाला पे मॅट्रिक्सनुसार 5,200 ते 20,200चा पे स्केल सर्व पदांसाठी या ठिकाणी लागू राहणार आहे, ज्याबाबतची माहिती सुद्धा मी तुम्हाला कव्हर करेन। आणि नोकरी ही कायमस्वरूपी आहे, त्यामुळे त्याबाबत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही। सर्वात महत्त्वाची गोष्ट, अर्ज करण्यासाठी मात्र 50 रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेली आहे। सो ही चांगली गोष्ट आपल्याला म्हणता येईल। कॅटेगरीला फी घेतलेली नाही। जे ईडब्ल्यूएस ओपन मध्ये आहेत त्यांना फक्त 50 रुपये फॉर्म फी आकारलेली आहे। या ठिकाणी ऑफलाईन दिलेल्या ऍड्रेसवर अर्ज सेंड करायचे आहेत, हे फार महत्त्वाचं आहे। बघूया आपण मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध कोणामार्फत झालेली आहे तर बघू शकता, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्या अंडर येणाऱ्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन किंवा BRO यांच्या मार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। एक चांगली रेप्युटेड संस्था आहे मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या या ठिकाणी काम करण्याची संधी मिळत आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे याची संपूर्ण रिक्रुटमेंट प्रोसेस ही पुणे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पार पाडली जाणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी, महाराष्ट्रातील कॅन्डिडेटसाठी एक चांगली संधी म्हणता येईल। तुम्हाला इतर कॅन्डिडेट स्टेट्समधले जे असतील त्यांना ट्रॅव्हल करावं लागेल, तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे। बघूया आपण व्हॅकन्सीची माहिती घ्या। ऍप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर फिलिंग ऑफ द फॉलोइंग पोस्ट इन जनरल रिझर्व्ह इंजिनियर फोर्स, जे BRO मध्ये आहे त्यांच्यासाठी रिक्रुटमेंट होत आहे। इंडियन नॅशनल मेल कॅन्डिडेट, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ही रिक्रुटमेंट फक्त मेल कॅन्डिडेटसाठी होणार आहे। यामध्ये बघा, MSW कुक याच्या टोटल 153 जागा आहेत। यामध्ये करंट बॅकलॉग जागा सुद्धा मेन्शन केलेल्या आहेत, मात्र तुम्ही टोटल जागा कन्सिडर करा। फक्त तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत हे पाहून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल। MSW मेसन याच्या टोटल 172 जागांसाठी भरती होत आहे। MSW ब्लॅकस्मिथ याच्या टोटल 75 जागा आहेत, तर MSW मेस वेटर याच्या टोटल 11 जागांसाठी भरती होत आहे। टोटल 411 जागा या भरती अंतर्गत भरल्या जात आहेत, ज्यापैकी ओपनच्या 205, ओबीसीच्या 96, SC साठी 62, STच्या 29, तर या ठिकाणी EWS साठी 19 जागा रिझर्व्ह आहेत। सो या बेसिसवर तुम्ही तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून या ठिकाणी अर्ज करू शकता। टोटल 411 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। आता 4ही पदांसाठी मित्रांनो जो पे स्केल राहणार आहे तो सेमच आहे। 5,200 ते 20,200चा पे स्केल राहील। गट क मधला आपण हा म्हणू शकतो। स्टँडर्ड अपडेटेड पे स्केल त्यांनी मेन्शन केलेलं नाही, मात्र हाच पे स्केल तुम्हाला त्या ठिकाणी पे लेवल 1चा पाहायला मिळत आहे। एक चांगली संधी, नोकरी तुम्हाला या ठिकाणी करण्याची संधी उपलब्ध आहे। पुढे बघा, आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी, ओनली मेल कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मी इनिशियली या ठिकाणी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन एज लिमिट सांगण्याच्या आधी कव्हर करत आहे। त्यामध्ये सेंटर फॉर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, प्रॅक्टिकल टेस्ट, ट्रेड टेस्ट अँड रिटर्न टेस्ट या सर्वांसाठी पुणे ही या ठिकाणी राहणार आहे। JRF सेंटर, दिघी कॅम्प, आळंदी रोड, पुणे हे एक्झाम सेंटर्स या ठिकाणी राहील। त्यामुळे महाराष्ट्रातील कॅन्डिडेटसाठी एक चांगली संधी आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। पुणे या ठिकाणी तुमची सर्व रिक्रुटमेंट प्रोसेस पार पाडली जाणार आहे। पुढे बघा, या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स तुम्हाला कशा प्रकारे राहील। MSW कुक पदासाठी बघा, 10वी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया आहे। आणि त्यानंतर शुड क्वालिफाय इन प्रोफिशियन्सी टेस्ट इन द ट्रेड टू बी कंडक्टेड बाय BRO, शुड क्वालिफाय फिजिकल टेस्ट आणि शुड मीट फिजिकल अँड मेडिकल रिक्वायरमेंट। थोडक्यात सध्या क्वालिफिकेशन एकच मागितलं आहे, 10वी उत्तीर्ण, मात्र तुम्हाला क्वालिफाय केलं पाहिजे प्रोफिशियन्सी टेस्टमध्ये, ज्यामध्ये कुकिंगची टेस्ट तुमची होईल, फिजिकल टेस्टमध्ये, आणि फिजिकल अँड मेडिकल स्टँडर्ड जे काय असतील ते तुम्हाला कंप्लीट केले पाहिजेत। सो बेसिक क्वालिफिकेशन फक्त 10वी उत्तीर्ण राहील। या बेसिसवर तुम्ही अप्लाय करू शकता। MSW मेसनसाठी बघा, 10वी उत्तीर्ण आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे कन्स्ट्रक्शन ब्रिक मेसनचं, और किंवा ITI झालेलं असेल तरी चालेल, किंवा तुमच्याकडे पास सर्टिफिकेट क्लास 2 फॉर मेसन असेल, किंवा शुड क्वालिफाय इन असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता। आणि या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत यानंतर तुमच्या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये तुम्ही पास झाला पाहिजे, ज्यामध्ये प्रोफिशियन्सी टेस्ट, फिजिकल टेस्ट आणि फिजिकल अँड मेडिकल स्टँडर्ड तुमचे रिक्वायरमेंट असणार, त्यानुसार असणे आवश्यक आहे। मात्र पहिला क्रायटेरिया हा असणे आवश्यक आहे। कोणते एक असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। 10वी उत्तीर्ण प्लस ITI असेल तर अप्लाय करता येईल।
MSW ब्लॅकस्मिथसाठी सेमच आहे मित्रांनो, 10 पास आणि त्यांच्याकडे तुमच्याकडे ITI असेल, इंडस्ट्रियल ट्रेड सर्टिफिकेट, नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असेल, ब्लॅकस्मिथ और फोर्ज टेक्नॉलॉजी और हीट ट्रान्सफर टेक्नॉलॉजी और शीट मेटलचं किंवा पास्ट क्लास 2 कोर्स फॉर ब्लॅकस्मिथ झालेला असाल तरी अप्लाय करू शकता. आणि त्यानंतर मात्र तुम्हाला प्रोफिशियन्सी टेस्ट, फिजिकल टेस्ट आणि जे काही रिक्वायरमेंट्स आहेत ते तुम्हाला मॅच झाले पाहिजेत. मात्र क्वालिफिकेशनमध्ये 10 पास प्लस ITI त्यांनी मागितलेला आहे. MSW मेस वेटरसाठी 10वी उत्तीर्ण अगेन फक्त क्रायटेरिया मागितलेला आहे आणि बाकीच्या प्रोफिशियन्सी टेस्ट, क्वालिफाईंग टेस्ट आहे तुम्हाला नंतर पास झाले पाहिजेत. मात्र सध्या फक्त 10वी पासवर तुम्ही या ठिकाणी सुद्धा अर्ज करू शकता. फिजिकल स्टँडर्ड्स आणि मेडिकल स्टँडर्ड्स ॲज पर BRO गाईडलाईन्स तुम्हाला पाहायचे आहेत. सर्व पदांसाठी ते रिक्वायर्ड आहेत. ते जर क्वालिफाय होत असाल आणि 10 पास असाल प्लस ITI असेल तुम्ही तर काही पदांसाठी फक्त 10 पासवर सुद्धा काही पदांसाठी अर्ज करू शकता. मी क्वालिफिकेशन तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. पुढे बघा एज लिमिट प्रत्येक पदासाठी या ठिकाणी ओपनसाठी 18 ते 25 वर्ष एज लिमिट या ठिकाणी मित्रांनो राहणार आहे, जे तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे अर्ज करण्याच्या दिवशी. त्यानंतर बघा या ठिकाणी रिलॅक्सेशन सुद्धा मिळत आहे, ज्यामध्ये ओपन SC ST ला 5 वर्ष, त्यानंतर OBC ला 3 वर्ष, सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई, एक्स सर्व्हिसमॅन, पर्सन विथ डिसेबिलिटी आणि जम्मू काश्मीर मायग्रेट यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू होत आहे. सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकाल. आता बघा या ठिकाणी मित्रांनो ऍप्लिकेशन फी कशा प्रकारे राहणार आहे. यासाठी ऑनलाईन SBI.SBI कलेक्ट द्वारे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. आपल्या इथे सुद्धा ज्या काय बॉम्बे हायकोर्टची रिक्रुटमेंट होत असते किंवा इतर रिक्रुटमेंट होत असतात त्यामध्ये सुद्धा ऑनलाईन SBI मार्फत तुमचं पेमेंट घेतलं जातं. सो त्या सेम फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आणि त्यानंतर पेमेंट बघू शकता. फक्त जनरल कॅन्डिडेट EWS आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी 50 रुपये राहील, OBC साठी 50 रुपये राहणार आहे. सो यांना फक्तच 50 रुपये फॉर्म फी घेतलेली नाही. इतर जे कॅन्डिडेट शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि अपंग त्यांना मात्र कोणती फॉर्म फी घेतलेली नाही. सो ओव्हरऑल जर बघितला इतर भरतींसाठी ज्या ठिकाणी 1000 रुपये फॉर्म फी घेतली जात आहे या ठिकाणी मात्र 50 रुपये फॉर्म फी घेतली जात आहे. यासाठी ऍप्लिकेशन इंग्लिश किंवा हिंदीमध्ये तुम्हाला करायचा आहे. याचा फॉर्मॅट ऑलरेडी नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे. फॉर्मॅट डिटेलमध्ये तो डाउनलोड करून त्याचे डिटेल्स तुम्हाला फिलअप करायचे आहेत आणि एका एनव्हलपमध्ये मेन्शन तो ऍड करून किंवा तो एनव्हलपमध्ये टाकून तुम्हाला ऍप्लिकेशन कोणत्या पदासाठी करताय, तुमची कॅटेगरी कोणता आहे आणि वेटेज पर्सेंटेज किती आहे हे तुम्हाला मेन्शन करून दिलेल्या ऍड्रेसवर सेंड करायचा आहे. ऍड्रेस ऑलरेडी मी तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे, तो तुम्ही पाहू शकता. कमांडंट JRF सेंट्रल दिघी कॅम्प पुणे याचा जो ऍड्रेस आहे त्या ठिकाणी 45 दिवसांच्या आत सेंड करायचा आहे. अर्थात महाराष्ट्रातील कॅन्डिडेटसाठी 24 फेब्रुवारी 2025 ही लास्ट डेट राहील अर्ज करण्यासाठी. जे काही हिली एरियाज मधले कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 11 मार्चची तारीख त्यांनी ठेवलेली आहे. मात्र दिघी पुणे या ठिकाणी रिक्रुटमेंट प्रोसेस पार पाडली जाणार आहे मित्रांनो. सो त्या बेसिसवर तुम्ही यासाठी तयारी करू शकता. एक चांगली रेप्युटेड संस्थेमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या तुम्हाला काम करण्याची संधी मिळत आहे. नोकरी ठिकाण सुद्धा तुमचं पुणे राहू शकतं, महाराष्ट्रामध्ये राहू शकतं किंवा इतर स्टेट्समध्ये राहू शकतं. मात्र एक्झाम सेंटर्स फक्त महाराष्ट्रामध्ये त्यांनी दिलेलं आहे. यावरती बाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडेल नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.